विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. इथून पुढे म्हणायचं नाही कधी की केमिस्ट्रीची भीती वाटते म्हणून. एक लक्षात घ्या, भीती, डर. तुम्हाला ती ऋतिकची ॲड माहिती आहे ना, की डर के आगे जीत है. खरोखर भीती वाटते, पण त्या भीतीला ओव्हरकम करून जेव्हा आपण पुढे जातो ना, यश नक्की मिळतं बाळांनो. केमिस्ट्री सगळ्यात सोपं आहे. फिजिक्स पण सोपं आहे. मला जमतंय ते. अवघड काय आहे त्यात एवढं? हां, ॲटिट्यूड पाहिजे तुमच्याकडं. पण नुसताच ॲटिट्यूड नाही, कष्ट पण घ्यावे लागणार आहेत. रिॲलिटी पण सांगतो लक्षात घ्या. आय-एम-पी क्वेशन मी देतोय तेवढे करायचे सांगेल तो होमवर्क करायचा आहे. प्रश्न कसे येतात त्याचं एनालिसिस करून देतोय मी. नुसतेच आय-एम-पीची लिस्ट दिली घ्या पी-डी-एफ करा. नाही, मी एनालिसिस करून सांगतोय. कसं करायचं, आणखीन काय करायचं हेही तुम्हाला मी सांगतोय. नीट लक्ष द्या. पहिला क्वेशन आहे जो पेपरमध्ये आलेला क्वेशन आहे. आय-यू-पी-सी नेम ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. मी तुम्हाला आता की नाही तोंडी तुम्ही लिहून घ्यायचं लक्षात नाहीतर लिहितो मी इथं बघा. नीट लक्ष द्या. मी इथं लिहितोय सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. नंतर परीक्षेत काय विचारलंय टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. नंतर मी लिहितोय एन ब्युटिल अल्कोहोल. चांगलं अक्षर काढलं नाही मला माहिती आहे, पण तुम्हाला सांगतोय तुम्हाला कळतंय. नंतर मी लिहितोय आयसोब्युटिल अल्कोहोल. मग याचं आय-यू-पी-एसी नेम येऊ शकतं. मग यांचं पण येऊ शकतं ना. आता सांगतो सगळ्यात कॉमन आहे ब्यूट, ब्यूट, ब्यूट 4 कार्बन. म्हणजे जर सेकंडरी असेल, बघा मी याचा आन्सर आता इथे देतो. सेकंडरी असेल तर या किंवा या कार्बनला तो OH ग्रुप असणार आहे. ओके. म्हणजे ब्युटॅन 2OL. टर्शरी ब्युटील म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला टर्शरी म्हणजे तो कार्बन 3 कार्बनला अटॅच पाहिजे. मग याचा आय-यू-पी-एसी आता नंबरिंग 1, 2, 3, 2 मिथिल प्रोपॅन 2OL. एन ब्युटील म्हणजे स्ट्रेट चेन आणि शेवटी OH म्हणजे ब्युटॅन 1OL. आयसोब्युटील आयसो चेन अशी असते. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप असतो. म्हणून हा आणि इथं OH म्हणजे सांगतो 1, 2, 3. 2 मिथिल ब्युटॅन 1OL आणि 2 मिथिल ब्युटॅन 2OL. 2 मिथिल ब्युटॅन 1 म्हणजे आयसोब्युटेन. 2 मिथिल अरे थांबा. 2 मिथिल प्रोपॅन 2OL. गडबड. जर तब्येत ठीक नाही आहे समजून घ्या. 2 आपल्याला काहीतरी कारण द्यायचं म्हणून दिलं बरं का. चूक तर झाली मान्य करतोय. 2 मिथिल प्रोपॅन 2OL म्हटलं की टर्शरी, प्रोपॅन 1OL म्हटलं की आयसो लक्षात घ्या. मग हे करायचंय. म्हणजे मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, परीक्षेत आलेला एकच प्रश्न करून चालणार नाहीये. त्याच्याशी रिलेटेड बाकीचं पण सगळं आलं पाहिजे. आलं का ध्यानात तुमचा पहिला प्रश्न? बरं. जर अल्कोहोल टॉपिक मधलं आय-यू-पी-एसी नॉमेनक्लेचर येऊ शकतं, तर मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्डिहाइड, कीटोन, अमाइन आणि मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या क्रॅश कोर्समध्ये बघितलंय, की 64 पी-वाय-क्यू सापडले मला अल्कोहोल फिनॉल इथरमध्ये आय-यू-पी-एसी नेमच्या. सिरियसली, सिरियसली लक्षात घ्या आणि प्रत्येक टॉपिक मधले आय-यू-पी-एसी, सीईटी सुद्धा येतायत. मग प्रश्न काय आहे? बोर्डची तयारी करताना सीईटी पण होतोय अभ्यास हे ध्यानात घ्या. ओके, पहिला प्रश्न क्लिअर झाला. दुसरं रिलेशन बिटवीन ए एंड आर. मी इथं लिहितोय 100% सीईटीत येणारा प्रश्न आहे. कोर बुस्टर ओपन करा. अरे, कुठलाही पेपर घ्या सीईटीचा कोणताही. तर बऱ्याच जणांना टॉपिकचं नाव माहित नाहीये. टॉपिक आहे सॉलिड स्टेट. ओके. आता सिंपल सांगतो. सिंपल क्युबिकच घ्यायचंय मला. मग सिंपल क्युबिक मध्ये कसं असतं, की असे कॉर्नरवर 1/8 एटम असतो. बाकीचं मी दाखवत नाही डायग्राम. ही आर आहे, हे आर आहे, एटॉमिक रेडियस आहे आणि ही एज लेंथ आहे. काय रिलेशन आहे? ए इक्वल्स टू ट्वाइस आर. ए इक्वल्स टू ट्वाइस आर. आता फेस सेंटर्ड समजा. आता फेस सेंटर मध्ये कसं असतं, की इथं अर्धा एटम आत असतो ह्या कॉर्नरवर. ही लेंथ टोटल 4R होते बरं का बाळांनो. ही एज लेंथ आहे, एज लेंथ आहे. चला पायथागोरस वापरूया. ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर 2A स्क्वेअर इक्वल्स टू 16R स्क्वेअर. मग ए इक्वल्स टू काय येणार? 2√2R. मी ते 8चं स्क्वेअर रूट काढलंय. आणि बॉडी सेंटरमध्ये बॉडीच्या सेंटरमध्ये एटम असतो. तिथं कसं आहे बघा. सिंपलला ए इक्वल्स टू ट्वाइस आर. ए इक्वल्स टू 2√2R. आणि बॉडी सेंटर्ड बीसीसी असेल तर आर इक्वल टू लिहा √3/4A. बाळांनो हे 3 फॉर्म्युले करा रे. सीईटीत गॅरंटेड क्वेश्चन आहे. विश्वास नाही चेक करा स्कोर बुस्टर. वर्षाचा पेपर कोणताही पेपर काढा. आहेच रे. बोर्डसाठी पण करायचंय. ओके नेक्स्ट. ZWT स्टँड्स फॉर रीन केमिस्ट्री टॉपिक आहे.
हे एमसीक्यू आले ह्या पेपरमध्ये बरं का. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. बरोबर ना, सांगा बघू का चुकलंय माझं चेक करा बरं का. मग काय कळालं, की शेवटच्या टॉपिकमध्ये फुल फॉर्म सुद्धा विचारतायत. तर मी तुम्हाला सांगतो बरं का. पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी अगोदर केलाय. पुन्हा एकदा रिवाईज करा प्रश्न. आता एमसीक्यू, व्हीएसए टाइपचेच क्वेश्चन मी कव्हर केलेत या व्हिडिओमध्ये. म्हणजे जुलै 2020 मधले आयएमपी क्वेश्चन अजून नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहेत. मग तुमच्या डोक्यात आलं का? मी सांगतोय तेच करा. हेच प्रश्न येणार लक्षात घ्या. हा फॉर्म्युला विचारलाय. 1000 के अपॉन सी. मग के म्हणजे कंडक्टिव्हिटी, हे मोलार कंडक्टिव्हिटी आणि सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आयएमपी. फिनॉल टू सॅलिसायलिक ऍसिड ही कोणती रिएक्शन आहे? कोलबेस का रायमर टिमन? त्यांनी या पेपरमध्ये फक्त नेम ऑफ द रिएक्शन विचारलंय, रिएक्शन सुद्धा विचारलेली नाहीये. हा बोर्डचा पेपर आहे, पण असं वाटतंय की हे सीईटीचाच पेपर आहे. का? कारण मी एमसीक्यू मधलेच आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला द्यायला लागलोय. म्हणजे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतोय की बोर्ड आणि सीईटी वेगळी तयारी नाहीये, लक्षात घ्या. ओके. बर, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. मग आता इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा फॉर्म्युला आहे झेड मायनस एक्स प्लस वाय. समजून घ्या, हा मेटल आहे ना, त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढायचा आहे. कोबाल्ट आहे. तुम्हाला स्कँडियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक 21 टू 30 एटॉमिक नंबर पार्ट पाहिजेत. मग इथं 25 झाले का बघा. 22, 23, 24, 26, 27. कोबाल्टला किती आहे? 27. ओके. हे वाय म्हणजे काय? लिगॅंड किती इलेक्ट्रॉन देतात ते. 6 कोऑर्डिनेशन नंबर आहे इथं कोबाल्टचा. मग ते 6 जण 12 इलेक्ट्रॉन देणार आहेत. आता एक्सची व्हॅल्यू किती? इथं लक्षात घ्या. कोबाल्ट साठी एक्स मानतोय मी. अमोनिया हे जे आहे ना मीन, ते न्यूट्रल लिगॅंड आहे. दॅट इक्वल्स टू 4. मग एक्स व्हॅल्यू +3 आली का? इथं लिहूया. मग 27 मधनं 23 गेली की 24 प्लस 12 म्हणजे आन्सर येणार 36. त्याच्या आत्ता हा टाइप सगळा करायचा. टेक्स्टबुक ओपन करायचं. हाच प्रश्न पुस्तकात आहे का शोधा. नसेल काही प्रॉब्लेम नाही. ॲटॉमिक नंबर देतात हे लक्षात घ्या. देतात नाही तर हे आपलं पाठ आहेच हे लक्षात घ्या. नंतर क्वेश्चन, नायलॉन 6 चा मोनोमर विचारलाय. अरे मग थांबा. एप्सिलॉन कॅप्रोइक ऍसिड. ठीक आहे, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युअल एप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ऍसिड का रे बाळांनो, इथं NH असतो आणि इथं एक CH2 ग्रुप, हा दुसरा CH2 ग्रुप, हा तिसरा CH2 ग्रुप, हा चौथा आणि हा पाचवा CH2 ग्रुप आहे. रिंग आहे ना, रिंग ओपन होते इथं आणि हा पॉलिमर तयार होतो. म्हणजे हा मध्ये असं CH2 ग्रुप 5 वेळा आहेत आणि NH आणि हे झाला नायलॉन 6. एप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ऍसिड. नाव जरा चेक करा बरं का. पण सगळ्यात महत्वाचं, हा रिंग ओपनिंग पॉलिमर आहे. असं टाइप पण विचारतील. पण हिने काय विचारलंय? मोनोमर. ऑप्शन मध्ये लगेच एप्सिलॉन अमिनो सापडलं तर पास होतंय. हाइन्सबर्ग रिएजंटचं नाव विचारलंय तर सांगतो. बेन्झीन रिंग. ओके. बघा बघू हाच आहे का? सल्फर ऑक्सिजन डबल बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. ओके. नाव विचारलंय हाइन्सबर्ग रिएजंट नाही, हाइन्सबर्ग रिएजंटचं फॉर्म्युला विचारलाय, लक्षात द्या. स्ट्रक्चर काढायला लावलंय 1 मार्काला. मग तुम्ही आता काय करायचं की हाइन्सबर्ग, ओके, मी तुम्हाला सांगतो. क्लेमेन्सन्स रिडक्शन, हे सगळे नेम रिएक्शन्स आहेत ना बाळांनो. आता ही रिएक्शन ना डिस्टिंग्विश साठी वापरतात अमाइन. ओके. पण ऑर्गॅनिकच्या सेरीमध्ये आपण ते कव्हर करू. नेक्स्ट, IUPAC, अल्फा कार्बन प्रोपियोनिक ऍसिड. 2, 3 प्रोपियोनिक ऍसिड. हा जो कार्बन आहे त्याच्या शेजारच्या कार्बनला अल्फा अल्फा मिथिल प्रोपियोनिक ऍसिड. अल्फा मिथिल प्रोपियोनिक ऍसिड. मगाशी मी सांगितलंय IUPAC सगळ्यांचे करा, इफेक्ट होईल. ठीक आहे. तर लास्ट समजून घ्या. पॉलिमर टॉपिक मध्ये हा कॅटलिस्ट आहे. LDPE का HDPE मध्ये चेक करा आणि तो विचारला गेलाय. त्याच्यानंतर लुकास रिएजंट मी स्वतःहून प्रश्न ऍड केले. तर असे प्रश्न येतात, हे का नाही येणार? पण लुकास तुम्हाला माहिती आहे, एचसीएल अनहायड्रस झिंक क्लोराइड म्हणजेच लुकास. नायट्रेटिंग मिक्सचर HNO3 आणि H2SO4 1:2 रेशो घेतला की नायट्रेटिंग मिक्सचर, नायट्रोनेशन. तर मोस्ट बेसिक अमाइन कुठला असं विचारलं, हे विचारलंय बरं का या पेपरमध्ये. तर सांगतो सेकंडरी अमाइन हे मोस्ट बेसिक असतं. तुम्ही 4 ऑप्शन मध्ये एक जर सेकंडरी अमाइन असेल, विषय क्लास. तुम्हाला सांगतो जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ते ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटला त्याला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉइंट नक्की करायचा. मग बाळांनो, आलंय का लक्षात? IUPAC हे ठरलंय.
इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर पॉइंट क्लिअर झालाय आपला. तो करायचा आहे तुम्हाला. मग कोऑर्डिनेशन मधला आय या पेपरमध्ये असेल कदाचित नेक्स्ट कव्हर होईल. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला हे 5 पेपर बोर्डचे सगळं कव्हर करून देणार आहे ना, हेच रिपीट होतंय नाही असं म्हणूच नका. प्रॉपर चेक करा. ओके. ऑल द बेस्ट.